नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण या ठिकाणी इतिहास हा विषयाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। शालेय स्तरावर आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये हा जो इतिहास विषय आहे त्या विषयाची जी रचना आहे त्यावर कोणते कोणते प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत अशी ही रचना प्रश्न विचारण्याची असते। त्यामध्ये जो प्राचीन भारत आहे, जो मध्ययुगीन भारत आहे, त्यापूर्वी भारतामध्ये इतिहासाची जी रचना करण्यात आली की इतिहास भौगोलिकदृष्ट्या कसा होता, इतिहासाची कुठून कुठून सुरुवात झाली, भारत हा इतिहास जर भारताचा पाहायचा असेल तर भारताची भौगोलिक दृष्टिकोन पाहणं गरजेचं आहे। तर अशाच रीतीने स्टेट बोर्डमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत, म्हणून तुम्हाला स्टेट बोर्ड सुद्धा वाचण्याची गरज भासणार नाही। हा एकच व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खूप चांगला आणि उपायकारक असणारा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मैत्रिणीला पण तो शेअर करा, कारण ह्याच व्हिडिओमधून शालेय स्तरावर आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी स्टेट बोर्ड बुक्समधून वाचल्यानंतर कळतं तेच व्हिडिओ आपण या व्हिडिओमधून अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। तर पहा, भारतीय उपखंड आणि इतिहास यावर आपण चर्चा करणार आहोत। तर पहा, इतिहास आणि त्यांचे स्तंभ त्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत वगैरे। तर आता एक एक गोष्टी आपण या ठिकाणी पाहतोय। ओके, तर पहा, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रगतीतील महत्त्वाच्या आणि भूतकाळातील घटनेचा सुसंगत आढावा, म्हणजे जे भूतकाळातील घटना आहेत यांचा सुसंगत आढावा म्हणजे दिले पहा, भूतकाळातील म्हणजे जे घटना घडलेल्या आहेत यांचा सुसंगत आढावा असं दिलेले आहे। ओके, सुसंगत आढावा असं याच्यामध्ये दिलेले आहे, त्यामुळे लक्षात ठेवा। पाहता, तर इतिहासाचे जे 4 प्रमुख स्तंभ आहेत, तर ते 4 प्रमुख स्तंभ कोणकोणते आहे की जे इतिहासाची प्रमुख साधनं म्हणून वापरले जातात। त्या काळातला टायमिंग, जर तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर तो तत्कालीन काळ महत्त्वाचा, खूप गरजेचा आहे। त्याच्यानंतर ते एक स्थान कुठलं आहे, म्हणजे इतिहासाचा जर अभ्यास करायचा असेल ना तर तुम्हाला ते स्थान माहीत असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतरच काय होईल ते आपल्याला कळेल। म्हणजे तत्कालीन समाज कोणता होता आणि त्याच्यानंतर तत्काळातील व्यक्ती कोणत्या होत्या, या सर्व गोष्टीवरूनच इतिहास आपल्याला समजू शकतो आणि इतिहासाची माहिती करतो। म्हणून हे 4 स्तंभ दिलेले आहेत इतिहासातले। आता पुढे पहा, भौगोलिक परिस्थिती आणि इतिहास काय। स्थान हा घटक म्हणजे भूगोल आणि भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे। जो स्थान घटक आहे, महत्त्वाचा प्लेस आहे, तर तो महत्त्वाचा आहे की भौगोलिक दृष्टिकोनामध्ये त्याची परिस्थितीशी संबंधित कसा असणार आहे। त्याच्यानंतर इतिहास आणि भूगोल हे एकमेकाला अविभाज्य असा भाग आहे। लक्षात ठेवा, इतिहास जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, इतिहासाची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला भौगोलिक दृष्टिकोनातून तो महत्त्वाचा आहे आणि तो माहिती असणं पण गरजेचं आहे। ओके, इतिहासावर भौगोलिक परिस्थितीचा मोठा प्रभाव पडलेला आहे। लक्षात ठेवा, इतिहासावर भौगोलिक दृष्टीवर म्हणूनच कळेल ना, समजा एखाद्या घटना घडलेली इतिहासात तर ती कुठं घडली, काय घडली, त्यामुळे भौगोलिक दृष्टिकोन येणारच आहे, त्यामुळे लक्षात असू द्या। एखाद्या प्रदेशातील अन्न, वस्त्र आणि निवारा आणि व्यवसाय हे एकंदरीत मानवी जीवनाच्या वगैरे प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात, हे महत्त्वाचं आहे। म्हणून डोंगराळ भागातील प्रदेश आणि सपाट प्रदेशातील प्रदेश लोकांच्या जीवनशैलीत फरक दिसून येतो। लक्षात ठेवा की डोंगराळ भागातील लोकांचा व्यवसाय कोणता आहे, ओके, त्यांची राहणीमानाची पद्धत कोणती आहे, ह्या दोन्हीमध्ये फरक दिसून येते। लक्षात ठेवा तुम्हाला, त्यामुळं दोन्हीतला हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे। म्हणून वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी ही जीवनशैली आहे। त्याच्यानंतर हवामान, पाऊस, पिके, वनस्पती हे प्रांतातले उपजीविकेचे प्रमुख स्रोत असतात वगैरे। कोणते हवामान, पाऊस, पिके, वनस्पती आणि प्राणी हे तिथले उपजीविकेचे प्रमुख साधन आहेत। ज्या ठिकाणी उपजीविकेचे साधनं मुबलक प्रमाणात आहेत त्या ठिकाणी मानवी वस्ती होते। बघा, लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी नदीदार असेल तो नदीचा भाग हा सदन असतो आणि सुपीक असतो, त्यामुळे तिथे शेती ही प्रगत होत असते। त्या ठिकाणी मानवी वस्ती ही इतर डोंगराळ भागापेक्षा त्या ठिकाणी जास्त असते। म्हणून गंगेचा सुपीक प्रदेश असेल, गोदावरीचा सुपीक प्रदेश असेल, त्या ठिकाणी मानवी वस्ती दिसून येतं, पण डोंगराळ भागामध्ये खूप विरळ प्रमाणामध्ये मानवी वस्ती दिसून येत असते। म्हणून हे आपला फरक लक्षात आला पाहिजे। परंतु काही पर्यावरणाची हानी आणि दुष्काळ आणि प्रक्रिया आक्रमण यामुळे काय झालं, साधन संपत्त्या कमी होऊन गेल्या। आता कोणकोणते कारण आहेत त्याला, पर्यावरणाची हानी, ओके, त्यामुळे साधन संपत्त्या कमी झाल्या, नैसर्गिक साधन संपत्ती किंवा परकीय आक्रमण तत्कालीन झालं होतं त्यामुळे तिथली साधन संपत्ती कमी होत आलेली आहे। आता भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये कोणते बघा। भारत हा खूप असा मोठा देश आहे। तुम्हाला माहिती आहे भारताचा नकाशा आपण पाहिल्यानंतर तो उत्तरेला हिमालय आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर। म्हणजे लक्षात ठेवा, आपल्याकडे भारताच्या तिन्ही बाजूने समुद्र आहे, म्हणजे पाणी आहे, आणि एका बाजूला उत्तरेला हिमालय, असा हा अखंडित असलेला हा भारताचा एकंदरीत भूभाग आहे। बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेट आणि अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट हे लक्षात ठेवा। अंदमान निकोबारमध्ये कोणतं बेट आहे तर
अंदमान म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आहे आणि अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेट वगळता भारताची भौगोलिक रचना ही सलग आहे. लक्षात ठेवा, म्हणजे भारत हा कधी तुटक नाही, फक्त बेट जर सोडले तर. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश भारताचेच भाग होते, नंतर त्यांची फाळणी झाली 48ला, हे लक्षात ठेवा. पुढे भौगोलिक विविधतेमुळे भारतीय उपखंड विविध संस्कृती सुद्धा विकसित झालेली आहेत. भारतामध्ये वेगवेगळ्या संस्कृती ही अखंड ह्याच्यापासून टिकून आहे. हडप्पा संस्कृती आपण पाहिलेली आहे, तेव्हापासून तर आजपर्यंत हजारो वर्षानंतर संस्कृत्या हे रसातळास गेलेत, परंतु भारताची संस्कृती आजही अभिमानाने डौलाने उभा टाकलेली संस्कृती आहे. आता भारताचे मुख्य भौगोलिक प्रदेश कोणते कोणते आहेत? भारताचा नकाशा पहा. हिमालय, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचा मैदानी प्रदेश, आणि त्याच्यानंतर हे थार म्हणजे थर वाळवंट. ओके, थर वाळवंट जे आहे राजस्थानमधलं, ओके, राजस्थान आणि गुजरातचा काही भाग, हे थर वाळवंट आणि दख्खनचा पठारमध्ये मधला भाग, आणि त्याच्यानंतर किनारपट्टीचा भाग. आता किनारपट्टी कुठली? तर ही किनारपट्टी, लक्षात ठेवा. याला पश्चिम घाट सुद्धा म्हटलं जातं, ही किनारपट्टी, आणि ही पण किनारपट्टी. ओके, पुढे समुद्रातील बेटं. आता समुद्रातील बेटं आपल्याला माहीत असलं पाहिजे. लक्षद्वीप बेट, ओके, अंदमान निकोबार बेट, हे बेटं आहेत भारतातले. आता हिमालयातली माहिती पाहू. हे हिंदकुश आहे. हे हिंदकुश आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण का माहिती आहे का, ही जी खैबर खिंड आहे ना, खैबर खिंड ही या हिंदकुश पर्वतरांगेमध्ये, आणि इथूनच बाबर हा भारतामध्ये आला होता, आणि मोगल साम्राज्य म्हणजे ज्या काळातली तत्कालीन जी आक्रमणं झालेली आहेत ती खैबर खिंडीतून भारतात झालेली आहेत. ओके, हिमालय पर्वतरांगा आणि भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील बाजूस मध्य आशियातील वाळवंटापासून एक भक्कम भिंत तयार केलेली आहे. हे लक्षात ठेवा, भारत आहे इथं. ओके, ह्या हिमालय इथं जे आहे ना, या ठिकाणी वगैरे ह्या बाजूनं वगैरे या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण हा असा अफगाणिस्तान या ठिकाणी तो तयार झालेला आहे. तिथली आपली हिमालयाची रांग म्हणजे ही भक्कम भीम अशासारखी आहे. हिंदुकुश पर्वतरांगामधील खैबर दर्या आणि बोलम दर्या या मार्गाने भारतातील उत्तर पश्चिम भागाची संपर्क जोडला आहे. लक्षात ठेवा, पूर्वीपासून तिथं खैबर खिंडीतून रस्ता होता, परंतु इंग्रज आल्यापासून इंग्रजाच्या नंतर हा तिथं प्रॉपर रस्ता तयार करण्यात आला, आणि तिथून हा व्यापार वगैरे होत होता मध्य आशियामध्ये वगैरे. ओके, हा मार्ग चीनपासून सुरू झालेल्या मध्य आशियातून अरबी समुद्रापर्यंत पोहोचणाऱ्या प्राचीन मार्ग, म्हणजे तुम्हाला आधी सांगलेलं आहे प्राचीन मार्ग म्हणजे कुठला? हा सिल्क रूट आहे. सिल्क रूट म्हणजे रेशीम मार्ग. हा रेशीम मार्गाचा भाग आहे, लक्षात ठेवा. म्हणजे रेशीम मार्ग म्हणजे जो चायनातून चीनमधून तयार होतो तिथून तो रेशीम मार्ग आहे, त्यामुळे त्याला सिल्क रूट वगैरे म्हटलं जातं. हा सिल्क रूट म्हणजे चायनामध्ये म्हणजे चीनचा जो राजा आहे त्यांनी हे तयार केलेले आहे सिल्क रूट. का तयार केला? कारण चीनचा आणि इतर देशासोबतचा हा व्यापार मार्ग खूप सक्षम वगैरे होण्यासाठी, म्हणून हा सिल्क रूट तयार करण्यात आलेला आहे. ओके, अनेक परकीय आक्रमण आणि प्रवासी या मार्गाने भारतात आले. जी खैबर खिंड आहे ती खैबर खिंड भारतातल्या अनेक इतिहासाला साक्ष देणारी खैबर खिंड आहे, कारण ते इथे त्या खैबर खिंडीतून भारतात मोहम्मद गुरी, ओके, त्याच्यानं अब्दाली वगैरे सर्व भारतामध्ये आलेले आहेत. हिंदू गंगा ब्रह्मपुत्रेचा सुपीक प्रदेश आहे, लक्षात ठेवा. आता या प्रदेशातील सिंधू नदी, गंगा, ब्रह्मपुत्रा ह्या 3 मोठ्या भारतामधल्या नद्या आहेत. म्हणजे जगामधल्या ज्या काही मोठ्या नद्या आहेत त्या मोठ्या नद्यापैकी ही नद्या आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे आता ही ब्रह्मपुत्रा नदी खूप चर्चेत असते नेहमी, कारण ही चीनमधून उगम पावून भारतामध्ये येत असते, कारण ही इथून उगम पावते आणि अशी भारतामध्ये वगैरे येत असते. ओके, अशी आणि त्यामुळं ती पण चर्चेत आहे यावर्षी, कारण ब्रह्मपुत्रा नदीवर खूप मोठा डॅम बांधण्याचं काम सध्या चालू आहे, कारण चीनमध्ये तो डॅम सध्या खूप चर्चेत आहे, कारण तो त्याला जलबमसुद्धा असं भारताने व्याख्या दिलेली आहे. कारण काय होईल, तो जो डॅम एकत्र पाण्यानं साठवल्यानंतर इन काळामध्ये नेहमी त्या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये नेहमी पूर परिस्थिती निर्माण होते, कारण एवढं मोठी नदी आहे ती. त्यामुळे जर ते डॅम बांधला तर त्याचा धोका हे आसामचे जनजीवन विस्कळीत करण्यासाठी येणाऱ्या काळात होऊ शकते, म्हणून तिथल्या मुख्यमंत्र्यांनी शंका निर्माण केली. ओके, पुढे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्याच्या दरम्यानचा भाग हा दक्षिणेकडे निमुळता होत जातो. बघा, हे किनारपट्टीचा भाग निमुळता होत जातो. या द्वीपकल्पाला पश्चिमेला अरबी समुद्र म्हणजे इकडे अरबी समुद्र, त्याच्यानंतर दक्षिणेला हिंदी महासागर, त्याच्यानंतर पूर्वेला बंगालचा उपसागर, म्हणजे इथं बंगालचा उपसागर एवढा भाग, असा हा भारताची रचना आहे. भारताच्या द्वीपकल्पाचा मोठा भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. हा जॉग्राफीचा आल्यासारखं आपल्याला वाटत असेल, पण हा इतिहासाशी रिलेटेड थोडासा आहे. पुढे दख्खनचं पठार पाहू. आता दख्खनचा पठार हा प्रदेश भारतातील द्वीपकल्पात मोडतो. उत्तरेस विंध्य सातपुडा पर्वतरांग आणि पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांग. बघा, हे लक्षात ठेवा. इथं हे महाराष्ट्र प्लॅटो, डेक्कन प्लॅटो म्हणजे आपण ना इथं हे लक्षात ठेवा. पुढे आता पहा, पश्चिम घाट, पूर्व घाट. आता यावर प्रश्न विचारून गेलेला आहे की पश्चिम जे घाट आहे तर पश्चिम घाट आहे एकूण किती राज्याला जोडला जातो?
किती राज्यासाठी वगैरे एकत्रपणे जुळला जाईल, हे प्रश्न विचारलेले आहे पश्चिम घाटातला. पुढे पश्चिम घाटाचा शेवट हा कोकण, कर्नाटक, मलबार या प्रदेशामध्ये जातो. सुपीक प्रदेशामुळं कृषी संस्कृती मौर्य साम्राज्यानंतर अनेक लहान लहान मोठी उदयाला वगैरे आली होती, यामध्ये लक्षात ठेवा. पुढे आता थर वाळवंट आहे. कोणतं थर वाळवंट? आपल्याला माहिती आहे वाळवंट, महावाळवंट सुद्धा म्हणतो आपण. हे थर वाळवंट आहे. आता थर वाळवंट कुठं आहे? हे पाकिस्तान आणि त्याच्या आणि भारत बरोबर राजस्थानच्या मध्ये आहे ही थर वाळवंट. थर वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरातचा काही भाग, हे लक्षात ठेवा. 3 राज्याला कनेक्ट करतो, जवळ आहे आणि आजच्या पाकिस्तानात सुद्धा तो पसरलेला आहे. उत्तरेस सतलज नदी, पूर्वेस अरावली पर्वतरांग आणि पश्चिमेला सिंधू नदी, हे दक्षिणेस कच्चा रणभाग. हा भारताचा एकूण भूभाग आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढे हिमालय प्रदेशातून उगम पावणारी घग्गर नदी. आता ही घग्गर नदी आहे ना, ही थार वाळवंटात मिळते. ह्याच घग्गर नदीला हाकरा म्हणतात. हाकरा नदी कुठं म्हणतात या नावाला? हिला पाकिस्तानमध्ये हाकरा या नावाने ओळखले जातात. ओके, लक्षात ठेवा या प्रदेशात. आणि ही नदी जी आहे ना, हिला संस्कृती म्हणजे सरस्वती जी नदी आहे आपली, म्हणजे प्राचीन भारतातली, तर हिला रिलेट करतात असं म्हणलं जातं. घग्गर नदी सरस्वती नदीचा एक रिलेट आहे. ओके. या प्रदेशातील प्राचीन हडप्पा संस्कृतीचे अनेक प्राचीन स्थळं यामध्ये ते दिलेले आहेत. पुढे समुद्र महामार्गाचे महत्त्व बघा. हडप्पा संस्कृतीच्या काळापासून भारतामध्ये पाश्चिमात्य देशाच्या व्यापारी समुद्राने मार्ग होत होता. लक्षात ठेवा, गुजरात मार्ग आहे. तत्कालीन याच्यामध्ये व्यापार वगैरे होत होता. भारतात हे भरूच आहे ना, हे गुजरातमधलं, तिथून हा व्यापार वगैरे असा होत होता वगैरे असं म्हणलं जातं. ओके. पुढे सल मार्गाने व्यापार असूनही समुद्र मार्गाचे महत्त्व कधी कमी झालेलं नाही. कारण काय होतं, बरीच जे प्राचीन गोष्टी आहेत ते सापडलेले आहेत. हडप्पा संस्कृती, गोदी सापडलेली आहे. ओके. त्यामुळं ते प्राचीन व्यापार होता असं आपल्याला त्यावरून अंदाज आला. पुढे आता डोंगराळ प्रदेश. भारतातील डोंगराळ आणि सपाट प्रदेशातील मानवी जीवन. डोंगराळ भागातील लोकांचे जीवन अधिक कष्टपर्याय असतं. काही डोंगरामध्ये जे काही आदिवासी लोक राहतात वगैरे, त्या ह्याच्यामधलं ते कष्टपर्याय असं हे असतं वगैरे. बऱ्याच त्यांना सोयीसुविधा मिळत नसतात, रस्ते नसतात वगैरे. पुढे धान्य आणि भाजीपाल्यात कमी प्रमाणात मिळतो. आता डोंगरात राहणारे लोक आजही सुद्धा तुम्ही न्यूज चॅनलवर किंवा इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियामधून पाहत असाल की तिथं जर एखादी अचानक आरोग्याची समस्या निर्माण झाली तर पुढे दोघं धरून मागे दोघं धरून बाजेवरून त्या दवाखान्यामध्ये नेण्याचं काम करतात. म्हणजे आज भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 पूर्ण केलो आपण, तरी पण जी आजपर्यंत आपण तिथं पोहोचू नाही शकलो. म्हणजे आज विकास हा शहराच्या आजूबाजूनच हा तयार होताना दिसून येतो. परंतु तो ग्रामीण आणि त्यातल्या त्यात अशा डोंगराळ भागामध्ये जिथं आदिवासी लोक राहतात तिथंपर्यंत अजून आपण स्वातंत्र्य पोहोचू शकलो नाही. ही मोठी शोकांतिका आहे. ओके. प्रमुखाने शिकारी वगैरे करतात, अन्नसंख्येवर असतात. पुढे डोंगराळ भाग जो आहे. आता सपाट प्रदेश. सपाट प्रदेशातील लोकांचे जीवन हे डोंगराळ भागाच्या तुलनेनं खूप सोपं असतं. कारण सुपीक जमीन मोठ्या प्रमाणात त्यांना उपलब्ध असते. त्यामुळे शेती व्यवसाय हा सधन पद्धतीने करू शकतात. म्हणून त्यांच्या तुलनेमध्ये हा चांगला भाग वगैरे आहे. धान्य आणि भाजीपाला हे मोठ्या प्रमाणामध्ये ते हे करू शकतात वगैरे. आणि आहारामध्ये पण ते डोंगराळ भागाच्या तुलनेत चांगलं वगैरे सकस आहार वगैरे खाऊ शकतात वगैरे. तर हे लक्षात ठेवा.